नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना कुरोळी गावातील स्पायसर चौक ते अराई चौक दरम्यान घडली। रचित उमेश शिंदे वय वर्ष 23 राहणार उत्कर्षनगर भांडूप वेस्ट मुंबई असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। तर जागेश खुमानलाल वय वर्ष 36 सध्या राहणार बिरदवाडी चाकण मूळ राहणार ललितपूर उत्तर प्रदेश असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचं नाव आहे। रचित शिंदे हे दुचाकीवरून जात असताना कुरोळी तालुका खेड गावातील स्पायसर चौक दरम्यान आले असता आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने रचित यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात रचित हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत। मैत्रिणीचे चोरलेले दागिने गळ्यात घालून सोशल मीडियावर स्टेटस ठेवले आणि चोरी उघड झाली। मैत्रिणीच्या घरातच 2.5 लाखांचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून काही महिन्यांनी ते दागिने गळ्यात घातले। फोटो काढून बहिणीने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्यामुळे चोरीचा छडा लागला आहे। खेड पोलिसांनी स्टेटसच्या पुराव्यावरून एका महिलेला अटक केली। शीतल अमोल वायदंडे वय वर्ष 33 राहणार पडाळवाडी राजगुरुनगर मूळ गाव वडगाव हवेली भीमकुंड सातारा असे आरोपी महिलेचे नाव आहे। तिने गुन्ह्याची कबुली दिली असून खेड पोलिसांनी तिला अटक केली आहे। या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पूनम सत्यवान आदक वय वर्ष 36 राहणार आर्या रेसिडेन्सी पडाळवाडी रोड थिगळस्थळ राजगुरुनगर तालुका खेड येथे राहण्यास आहे। 2021 मध्ये फिर्यादीच्या घराच्या वरच्या मजल्यावर आरोपी शीतल अमोल वायदंडे ही भाड्याने राहत होती। ती अधूनमधून घरी येत जात होती। दरम्यान शीतल वायदंडे हिने सोन्याचे दागिने त्यामध्ये मंगळसूत्र नेकलेस कानातले जोड टॉप्स चेन अंगठ्या व सासूचे मणी कानातले फुले कानातले वेल बदाम असे दागिने घरातील कपाटातील कप्प्यामध्ये एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवताना पाहिले होते। त्यानंतर 1 वर्षाने शीतल वायदंडे व तिचे पती शेजारी बिल्डिंगमध्ये राहण्यास गेले होते। शीतल वायदंडे ही फिर्यादीची मैत्रीण असल्यामुळे घरी ये जा सुरू होती। 2024 मध्ये फिर्यादी महिलेच्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने लग्नात जाण्यासाठी कपाटातील दागिने मिळून आले नाही। घरातील सर्वांना दागिन्यांबाबत विचारपूस केली, परंतु दागिन्यांबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही। मैत्रीण शीतल वायदंडे हिच्याकडे दागिन्याबाबत विचारपूस केली असता मी तुझे दागिने घेतले नाही, तू माझ्यावर खोटा आरोप करू नको असे म्हणाले। त्यानंतर फिर्यादीच्या घरात नातेवाईक व मैत्रीण येत जात असल्याने त्यांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानंतर फिर्यादीची मैत्रीण शीतल वायदंडे हिच्या बहिणीचे मे 2025 मध्ये व्हॉट्सअप स्टेटस पाहिले असता शीतल वायदंडे व तिच्या बहिणीच्या गळ्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने दिसून आले। त्यानंतर या घटनेला वाचा फुटली। शीतल वायदंडे यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग दिसून आलेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस ट्रान्सफर करून काळ्या बाजारात त्याची विक्री केली जाते। संपूर्ण खेड तालुक्यात हा गोरखधंदा सुरू आहे। याशिवाय अनेक अवैध धंदे तालुकाभर सुरू आहेत। यावर काही गुन्हेगार पोचले जात आहेत। खेड तालुक्यातील हा विषय सध्या पावसाळी अधिवेशनात गाजतोय। याच घटनेला पुष्टी देणारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। या भागातील एक पोलीस कर्मचारी थेट अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या मंडळींकडून पैसे घेतानाचे व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आलेत। याबाबतचे प्रश्न विधानसभेत आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थित केलेले असताना समोर आलेले हे व्हिडिओ देखील विधानसभा पटलापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। चाकण एमआयडीसी मधील निगोजे येथे गॅस रिफिलिंग करताना स्फोट होऊन एक कामगार जखमी झाला। त्याला न्याय देण्यात प्रशासन मात्र अपयशी ठरलाय। तसेच अन्य अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून थेट वसुली केली जात आहे आणि यावर देखील आमदार काळे यांनी विविध सविस्तर प्रश्न उपस्थित केले असून शासन त्यावर तातडीने कारवाई करेल अशी अपेक्षा आहे। अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळेच काही अधिकारी मंडळींच्या अधिवेशनापूर्वीच बदला झाल्याची सुद्धा चर्चा आहे। आता पोलिसांचे पैसे घेतानाचे व्हिडिओ समोर आल्यानं शासन याबाबत गांभीर्यानं काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। चाकण शिक्रापूर रस्त्यावर रसे फाटा येथे भरधाव छोटा हत्ती टेम्पो चालवून टेम्पो उलटल्यानं दोघे जण गंभीर जखमी झालेत। दामूनाथा ठोंबरे वय वर्ष 60 गंगाराम गुणाजी तांबे दोघे राहणार अहिल्यानगर अशा अपघातातील जखमींची नाव आहेत। भरधाव वेगात छोटा हत्ती टेम्पो वाकडा तिकडा चालवला, त्यामुळे तो पलटी झाला आणि वरील दोघे जण गंभीर जखमी झालेत। चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वडील रागवल्यानं घराबाहेर पडलेल्या 14 वर्ष अल्पवयीन मुलाला कोणीतरी आमिष दाखवून त्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे। करीम हुसेन बादशाह सय्यद वय वर्ष 14 सध्या राहणार
आयफेल सिटी, खराबवाडी, चाकण, तालुका खेड, मूळ राहणार लोणी काळभोर, तालुका हवेली असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर असलेले या मुलाचे वडील मेहबूब चांदभाई सय्यद यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता तडीपार आदेशाचा भंग करत चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेल्या गुन्हेगारांवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ओमकार मनोज बिसनारे, वय वर्ष 23, राहणार चाकण असं तडीपारीचा आदेश मोडून हद्दीत आलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. आळंदी फाटा, मेदनकरवाडी या भागात या आरोपीला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चाकण पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापेमारी सुरू ठेवली असून चाकण चक्रेश्वर रोड लगत मटका घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून मटका जुगार साहित्य आणि रोकड हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. मांजरेवाडी पिंपळ, तालुका खेड येथे गेले 4 वर्षांपासून जलजीवनचे योजनेचे काम अर्धवट राहिले आहे. सदर पाणी योजना गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी करण्याचं नियोजन होतं. शासनानं कोट्यावधींचा निधी उपलब्धही करून दिला. यातील ठेकेदाराने विहीर घेतली, आरो प्लांट उभे केले. यात विहिरीचं पाणी दूषित झालंय. आरो प्लांट 2 वर्षांपासून धूळ खात पडले असून निकामी झालेत. गावाला पाणी कधी मिळणार या कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी आता स्थानिकांनी केली आहे. काम पूर्ण झालं, जवळजवळ 1 कोटीचा निधी होता. हेमंत अल्लाट या कॉन्ट्रॅक्टरने ते काम पूर्ण केलं होतं आणि ते काम फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण झाल्याचं, फेब्रुवारी 2025 मध्ये काम पूर्ण झाल्याचा बोर्ड या ठिकाणी लावला होता, परंतु तो बोर्ड या ठिकाणी काढून टाकला आहे. आणि अजून ह्या विहिरीचं पाणी मांजोडी पिंपळसाठी पुरवठा होत नाही. पाईपलाईन झालेली आहे, लाईटचं कनेक्शन नाही. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जैन समाज संघाच्या संयुक्त आयोजनातून धर्मवृष्टी चातुर्मास उपक्रमाची सुरुवात झाली आहे. या निमित्तानं समाज बांधवांमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झालंय. जैन महासंघाच्या वतीनं पुढील 40 दिवस विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राजगुरुनगर परिसरातील तिन्हेवाडी, तालुका खेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी माजी सरपंच कविता कोंडीभाऊ पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सोसायटीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातील रिक्त जागेसाठी विशेष सभाही घेतली. यावेळी विहित वेळेत कविता पाचारणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवडीची घोषणाही करण्यात आली. आळंदी शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे तेथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्याचा दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पद्मावती रोड, वडगाव रोड, मरकळ रोड, प्रदक्षिणा रस्ता अशा ठिकठिकाणी बेशिस्तपणे काही लोक कचरा टाकत आहेत. आळंदी शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे सिंगल यूज प्लास्टिक वापर करणाऱ्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई आळंदी पालिका करणार आहे. सिंगल यूज प्लास्टिक वापर करणाऱ्यावर जागेवरच 500 रुपये तर संस्थात्मक पातळीवर प्रथम गुन्ह्यासाठी 5,000 रुपये, दुसऱ्या वेळेस 10,000 रुपये व तिसऱ्या वेळेस 25,000 रुपये दंड व 3 महिने कारावासाची शिक्षा होणार आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही आळंदी शहरातील मोकळ्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. त्यामुळे पालिकेद्वारे सूचित करण्यात येते की प्रत्येक विक्रेत्याने स्वतःजवळ मोठ्या आकाराचे डस्टबिन ठेवणे बंधनकारक आहे. तसेच ज्या विक्रेत्याजवळ डस्टबिन आढळणार नाही त्यांना जागेवर रुपये 500 इतका दंड आकारण्यात येईल. तसेच कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळून आल्यास 500 रुपये दंडात्मक आकारणी करण्यात येणार आहे. वाळद तालुका खेड येथे दशक्रिया घाटावर 17 लाख रुपयांचे सभामंडप, मळूदेवी माध्यमिक विद्यालय नूतनीकरण व तळपेवाडी येथे नवीन विहिरीच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर व मान्यवर उपस्थित होते. पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर स्वतंत्र बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. साखर, महाळुंगे, तळेगाव, दाभाडे, मरकळ परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. शिवाय नागरिक क्षेत्र वाढल्याने खासगी वाहने व कामगारांसाठी कंपन्यांच्या बसची संख्याही वाढली आहे. तसेच प्रवाशांना थेट सेवा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या खासगी प्रवासी बसही या भागात वाढल्या आहेत. तुलनेने रस्ते अरुंद आहेत. पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. शिवाय बेशिस्त वाहन चालकांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
तळेगाव शिक्रापूर महामार्ग रुंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक फाटा कासारवाडी ते राजगुरुनगर खेडपर्यंत नाशिक महामार्ग उन्नत एलिव्हेटेड करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नाशिक फाटा ते मोशीतील इंद्रायणी नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूचे बाधित होणारी बांधकामे महापालिकेने हटवली आहेत. आता महामार्ग रुंदीकरण व उन्नत करण्याच्या कार्यवाहीची गरज आहे. चाकण महाळुंगे एमआयडीसी पुणे नाशिक महामार्गावर भोसरी मोशी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. ती सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर स्वतंत्र बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती चिखली मोशी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसी परिसरातील कामगारांचा प्रवास सुखकर होण्यासाठी वर्तुळाकार बस सेवा सुरू केली जाणार आहे. याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने म्हणजे पीएमपीएमएल यांनी घेतलाय. यात प्रामुख्याने चाकण परिसरात या बस धावतील. पीएमपीएमएलच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी बुधवारी तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसी या परिसरांची पाहणी केली. तेथील मार्गांचे तात्काळ सर्वेक्षण करून मार्ग सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चाकण आणि भोसरी एमआयडीसी परिसर मोठ्या क्षेत्रावर विस्तारलेला आहे. त्यात सुमारे 8,000हून अधिक प्लॉटधारक असून कंपन्यांना सुटे भाग पुरवणारे 5,000हून अधिक लघुउद्योग आहेत. तसेच महिंद्रा, स्कोडा यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. तेथे लाखो कामगार काम करतात. पण अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे स्वतःची वाहने किंवा रिक्षा किंवा ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. एमआयडीसी परिसरात बस संख्या आणि मार्गांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे कामगारांना प्रवास करण्यात अडचणी येत आहेत. पीएमपीएमएल अधिकाऱ्यांना नवीन मार्ग आणि बस संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे चासकमान धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणात सद्यस्थितीत 79.76% पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीच्या पात्रात धरणाच्या दरवाजातून होणारा विसर्ग बंद केला असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. सध्या केवळ 400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. रोहकल तालुका खेड गावात म्हाडासाठी गायरान जमीन हस्तांतरित करण्यास गावकरी व आदिवासी समाज यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेऊन जनतेसोबत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता माजी खासदार व पुणे म्हाडा अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील यांनी देखील आज विभागीय आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी पुणे यांच्यासोबत रोहकल गावचे प्रतिनिधी सरपंच यांना बरोबर घेऊन बैठक घेतली. त्यात गावकरी यांनी विरोध कायम ठेवलाय. मात्र प्रशासनाने संबंधित जागेचा ताबा म्हाडा प्राधिकरण यांना देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावर गावकरी यांनी विरोध नोंदवत न्यायालयात जावं अशी भूमिका घेतली आहे. एकंदर म्हाडा प्राधिकरण यांच्या मागणीवर आढळराव पाटील यांची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या बैठकीचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाने गावकऱ्यांना मनाई केल्याचे बैठकीत उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले. सध्या 95 वर्षांचे असलेले सेवानिवृत्त शिक्षक भिकाजी गणपत पानसरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडीमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवा केली होती. त्यानिमित्त त्यांनी शाळेचे ऋण म्हणून खराबवाडी शाळेला आपल्या निवृत्ती वेतनातून 30,000 रुपयाची रोख देणगी शाळेला दिली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी ही रक्कम प्रशालेला प्रदान केली. ज्ञानेश्वर महाराज पालखी कालपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या प्रवासावेळीच पंढरपूर येथे संतांच्या पालखी सोहळ्यावर मेघराजांचा वर्षाव झाला. यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. काल पंढरपूर येथून पालखी सोहळा वाखरी येथे मुक्कामी होता. परतीचा प्रवास करत असताना संस्थान कमिटीने या वर्षीपासून परतीच्या वारीसाठी 3 उपक्रम सुरू केले आहेत. रात्री 1:30 वाजता सर्व वारकऱ्यांना स्नानासाठी गरम पाणी देणे, चहा व गुड डे बिस्किटचा प्रत्येकी 1 पुडा देणे. सोहळ्यामागे 1 टेम्पो ठेवून जनरेटरवर मोठे लाईट्स लावले आहेत, जेणेकरून संपूर्ण सोहळा रात्रीच्या वेळी सुद्धा प्रकाशात वाटचाल करेल. दोन्ही वेळेस किमान एका वेळेस 1000 वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था केली आहे. याबाबतची माहिती देवस्थान विश्वस्त यांनी दिली. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.